तुमचं वय 60-70च्या दरम्यान आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या वयात काही सवयी अशा असतात ज्या हळूहळू शरीर आतून कमजोर करत असतात आणि अनेक लोकांना त्याची जाणीवही होत नाही. सुरुवातीला फक्त थोडा थकवा वाटतो, नंतर गुडघेदुखी, श्वास लागणे, विसरभोळेपणा, झोप न लागणे आणि मग औषधावर अवलंबून राहण्याची वेळ येते. आज मी अशा 4 धोकादायक सवयी सांगणार आहे, ज्या जर वेळेत थांबवल्या नाही तर पुढे पश्चाताप होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, सतत बसून राहण्याची सवय. मित्रांनो, वय वाढलं की शरीराला हालचालीची जास्त गरज असते. पण अनेक लोक काय करतात, सकाळपासून टीव्ही, मोबाईल, खुर्ची आणि दिवसभर बसून राहणे. त्यांना वाटतं आता आराम करण्याचं वय आहे. पण खरं म्हणजे अति आरामच शरीर कमजोर करतो. याचे परिणाम गुडघे कमजोर होतात, वजन वाढतं, शरीर आळशी होतं, चालताना दम लागतो, हृदयविकाराचा धोका वाढतो. मग काय करायला हवं? तर रोज 20-30 मिनिटे चालणं, प्रत्येक अर्ध्या तासाने उठून थोडं फिरणं, हलके व्यायाम किंवा योग. लक्षात ठेवा, शरीर जितकं चालतं तितकं जास्त साथ देतं. नंबर 2, कमी पाणी पिण्याची सवय. अनेक ज्येष्ठ लोक दिवसभर खूप कमी पाणी पितात. काही लोक म्हणतात तहान लागत नाही, वारंवार बाथरूमला जावं लागतं, पण ही खूप धोकादायक सवय आहे. शरीरात पाणी कमी झालं तर काय होतं? कमजोरी येते, चक्कर येते, बद्धकोष्ठता वाढते, किडनीवर ताण येतो, त्वचा कोरडी पडते. कधी-कधी फक्त पाण्याच्या कमतरतेमुळेही शरीर थकलेलं वाटतं. मग काय करायला हवं? थोडं-थोडं करून दिवसभर पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाणी घ्या. फक्त तहान लागली तेव्हाच पाणी पिण्याची वाट पाहू नका. 3, उशिरापर्यंत जागरण आणि कमी झोप. आजकाल अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात, टीव्ही पाहतात किंवा नीट झोप घेत नाहीत. पण 60 नंतर झोप शरीरासाठी औषधासारखी असते. झोप कमी झाल्यावर काय होतं? स्मरणशक्ती कमी होते, चिडचिड वाढते, शरीर थकल्यासारखं वाटतं, बीपी आणि शुगर वाढू शकते. मग काय करायला हवं? तर रात्री वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईल कमी वापरा. शांत वातावरणात झोपा. लक्षात ठेवा, चांगली झोप म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक उपचार आहेत. नंबर 4, एकटं राहण्याची आणि मनात सगळं ठेवण्याची सवय. वय वाढलं की अनेक लोक शांत होतात, मनातल्या गोष्टी बोलत नाहीत. काही लोकांना एकटेपणा जाणवतो, पण ते कोणाला सांगत नाहीत. ही सवय हळूहळू मनाला कमजोर करू शकते. याचे परिणाम काय होते? ताण वाढतो, उदास वाटू लागतं, आत्मविश्वास कमी होतो, मन सतत नकारात्मक विचार करतं. मग काय करायला हवं? तर मित्रांशी बोला, नातवंडासोबत वेळ घाला, भजन, प्रार्थना, छंद यामध्ये मन रमवा. मनातलं व्यक्त करा, कारण आनंदी मन शरीरालाही मजबूत ठेवतं. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की वृद्धापकाळ सुखाचा असावा, पण काही चुकीच्या सवयीमुळे माणूस हळूहळू दुसऱ्यावर अवलंबून होऊ लागतो. कल्पना करा, एक दिवस अशी वेळ आली की छोटं काम करण्यासाठीही दुसऱ्याची मदत लागते. ही वेळ टाळायची असेल तर आजपासून स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे. लक्षात ठेवा, वृद्धत्व थांबवता येत नाही, पण वृद्धत्वात येणाऱ्या अनेक समस्या योग्य सवयींनी कमी नक्की करता येतात. आजपासून या 4 सवयी बदलण्याचा प्रयत्न करा. कारण आज घेतलेली काळजी उद्याचं आयुष्य सुखी बनवू शकते. जर तुम्हाला हे वाटत असेल की आपल्या घरातील मोठ्यांनी निरोगी राहायला हवं, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये काळजी घेऊ किंवा जय श्रीराम नक्की लिहा. धन्यवाद.